नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आज स्वागत विशेषतः कोणासाठी करायचे आपल्याला? तर आज स्वागत करायचं आहे गृहिणींसाठी, जे स्वतःची असणारी प्रत्येक जबाबदारी एकदम चोख पद्धतीने त्या ठिकाणी पार पाडतात, प्रत्यक्षात घर सांभाळतात. महत्वपूर्ण मुद्दा म्हणजेच काय, घराचा असणारा पिलर त्याच असतात आणि त्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये सगळ्या कामाची असणारी जबाबदारी घेऊन सुद्धा अशा काही असणाऱ्या प्रतिभावान महिला आपल्याला युपीएससी क्रॅक करताना दिसतात. मग ऑल इंडिया रँक नंबर 80 असेल, ऑल इंडिया रँक नंबर 22 असेल, ऑल इंडिया रँक नंबर 7 असेल, कितपर्यंत आपल्याला ग्रहकाम करत असताना, गृहिणी असताना सुद्धा युपीएससी मध्ये मजल मारताना दिसतात. एमपीएससी अंतर्गत आपल्याला क्वालिफाय होताना दिसतात. असंख्य असणाऱ्या गृहिणी ज्या कामाचा असणारा जबाबदारीचा पाठ सांभाळत असतानाच, घरगुती जबाबदारी सांभाळत असताना, कधी कधी घरगुती जबाबदारी सोबतच नोकरदारीची असणारी भूमिका सुद्धा सांभाळत असताना अभ्यास करून आपल्याला पीएसआय, एसटीआय, एएसओ सोबत बघितलं तर तत्सम सगळ्या परीक्षा, मग सरळ सेवा असतील त्या ठिकाणी, मग उल्लेख केला आपण तलाठी असेल, पोलीस पाटील असेल, अशा बऱ्याचशा असणाऱ्या संदर्भामध्ये आपल्याला महिला या स्वतःची असणारी जी काही वेगळी ओळख आहे का, ती ठामपणे स्पष्ट पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करताना दिसतात. मग प्रश्न असा निर्माण होतो की गृहिणींनी या पद्धतीचे असणारे एक्झाम क्रॅक केलेले आहात तर आपण करू शकत नाही. तर सर्व मुलींसाठी, सर्व गृहिणींसाठी इग्नाइट अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि आजचं असणारं सेशन आपण याच असणाऱ्या सर्व गृहिणींसाठी डेडिकेट करतोय की मुळात हा असणारा अभ्यास खरंच अवघड आहे का, हा असणारा अभ्यास करणं खरंच कठीण आहे का खूप इझिली तुम्ही करू शकता. कारण तुम्ही जर मल्टीटास्किंग आहात, तुम्ही जर मल्टी डायमेन्शनल वे मध्ये विचार करू शकता, तर तुम्ही याही अभ्यासाला योग्य पद्धतीनं जर या पंचसूत्रीचा वापर तुम्ही केला तर तुम्ही तुमचं असणारं ड्रीम पोस्ट किंवा तुम्हाला स्वतःसाठी स्टँड होण्यासाठी, सोबतच तुम्ही तुमच्या कुटुंबाला उभा करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असणारी जी पोस्ट आहे ती तुम्ही क्रॅक करू शकता. तर ही पंचसूत्री काय आहे ते आपण आजच्या सेशन मध्ये बघूया. मग चला स्टार्ट करूया आपण सेशनला. रेफरन्स काय, हा असणारा अभ्यास कठीण नाहीये. युपीएससी एमपीएससीचा असणारा पाठ समजून घेतला, आपल्याला काय आहे परीक्षेचा मुद्दा तो कळाला, तर ह्या गोष्टी आपल्याला इझिली समजू शकतात. एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजेच काय की तुम्हाला एंट्री करायची आहे ना, कोणत्याही परीक्षामध्ये असेल, युपीएससी असेल, एमपीएससी असेल, कंबाईन असेल, कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल किंवा सरळ सेवा असेल, सगळ्यात पहिली असणारी स्टेज कोणती असते या ठिकाणी, तर सगळ्यात पहिली स्टेज असते सिलेबसची. आपल्याकडे काय करायचं, त्या असणाऱ्या स्पेसिफिक एक्झामचं असणारं सिलेबस आपल्या समोर असणं गरजेचं आहे. सिलेबस सोबतच काय करायचं, त्या स्पेसिफिक एक्झामची असणारी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पीवायक्यूज आहेत ना, ते आपण स्वतः डाउनलोड करायच्या आयोगाच्या असणाऱ्या वेबसाईटवर जाऊन करायचं. आयोग नसेल त्या ठिकाणी एनटीपीसी असेल, आरआरबी असेल, रेल्वेच्या परीक्षा असतील, तिथं जाऊन त्यांच्या असणाऱ्या वेबसाईटवर डाउनलोड करायचंय. म्हणजे आपल्याकडे ऑथेंटिकेट डाटा राहतो, सिलेबस राहतो, पीवायक्यू राहतो, आपल्याला काय करायचं आहे. या स्पर्धा परीक्षांच्या असणाऱ्या दुनियेमध्ये आपले असणारे उत्कृष्ट दोनच गुरु आहेत, एक म्हणजे सिलेबस, दुसरा म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. याच्याच बेसवरती आपल्याला कळतं की अभ्यास काय करायचा. अदरवाईज आपण विषयामध्ये तज्ञ होण्यासाठी तयारी नक्कीच करत नाहीये. त्यासाठी तुम्ही ग्रॅज्युएशन, अप्पर ग्रॅज्युएशन किंवा त्या ठिकाणी उल्लेख केला तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनचा असणाऱ्या कंडिशनमध्ये कितीही अभ्यास करू शकता, तो पार्ट वेगळा. इथं आपल्याला डॉक्टरेट मिळवायचं नाहीये सब्जेक्टमध्ये, इथं फक्त आपल्याला एक्झाम क्रॅक करायचे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा काय, तुमच्याकडं सिलेबस वेल डिफाईन मॅनर मध्ये असणं आवश्यक असणार आहे. तो पहिला मुद्दा. सोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असलं पाहिजे. हे असताना आपल्याला नियोजन कसं करायचंय, याची अंमलबजावणी कशी करायची, या सगळ्या असणाऱ्या यशाचा मार्ग आपण आजच्या असणाऱ्या सेशन मध्ये बघूया. यासाठी तुमच्या समोर एक अति महत्वाचं असणारं उदाहरण मी समोर मांडतो. एक प्रेरणा म्हणून आपण या असणाऱ्या उदाहरणाकडे घ्या. या आहेत कुठल्या, तर हरियाणाच्या असणाऱ्या या पुष्पलता आहेत. यांनी ऑल इंडिया रँक नंबर 80 मिळवलेले आहे युपीएससी 2017 मध्ये. आणि यांचा उल्लेख केला तर यांचा आहे 6 वर्षाचा असणारा तो मुलगा. म्हणजे 6 वर्षाचा बालक असताना सुद्धा या असणाऱ्या गृहिणीनं अभ्यास केला आणि जी आपण म्हणतो जगातली दुसऱ्या नंबरची असणारी टफेस्ट एक्झाम युपीएससी क्रॅक केली आणि ती सुद्धा टॉप 100 रँक मध्ये येऊन, आणि ते पण टॉप 80 वेळा असणाऱ्या रँकवरती आलेले आहेत. म्हणजे अशक्यप्राय कोणतीच अशी गोष्ट नाहीये. आणि प्लस बऱ्याच वेळा असं होतं की मुलींच्या बाबतीमध्ये की मुली अभ्यास जास्त वेळ करू शकत नाहीयेत, किंवा मुलींच्या बाबतीमध्ये असा उल्लेख केला की त्यांचं असणारं प्लॅनिंग या ठिकाणी योग्य नसतं. हे फक्त भाकड कथ आहेत.
अशाबद्दल कोणताही मुद्दा नाही. तुम्हाला याच्या पुढचं असणारे एक उदाहरण दाखवतो की मुली किती परफेक्टली प्लॅनिंग करू शकतात. तर त्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं नाव येतं या ठिकाणी, कोणाचं येतं? डोनुरू अनन्या रेड्डी यांचा उल्लेख या ठिकाणी येतो. 22 वर्षाच्या आहेत फक्त. इथं घरची असणाऱ्या परिस्थितीचा उल्लेख केला तर त्या ठिकाणी एका गावातून येतात. तिथं कुठलं गाव आहे या ठिकाणी? तर पोनक्कल गाव आहे. आणि या पोनक्कल गावाचा उल्लेख केला तर तेलंगणा डिस्ट्रिक्ट मधला आहे. आणि त्यांनी ऑल इंडिया रँक नंबर 3 कंप्लीट केलेला आहे. ऑल इंडिया रँक नंबर 3. आणि हे पहिल्याच अटेम्प्ट मध्ये त्यांनी क्रॅक केलेलं आहे. 22 वर्षाची मुलगी या असणाऱ्या रँक पर्यंत जाते एका गावातून अभ्यास करून. याच्या पाठीमागचं म्हणजे काय? कन्सिस्टन्सी आणि लगातार 12 ते 14 तासांचा असणारा अभ्यास हा त्या असणाऱ्या सक्सेस पर्यंत घेऊन जातो. मग मुली असू द्या, गृहिणी असू द्या, वर्कर्स असू द्या, जे आता सध्याला नोकरदार वर्ग असू द्या, तर सगळ्यांना या एक्झाम या ठिकाणी क्रॅक करणं खूप पॉसिबल आहे. यासाठी तुमच्याकडे काय पाहिजे? तर तुमच्याकडे सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्रॅक करा. किंवा तुम्ही तुमचं असणारं जे बालक आहे ते 6-7 वर्षाचं असू द्या, 10 वर्षाचं असू द्या, तरी सुद्धा तुम्ही ठरवत असाल, त्या अनुषंगाने तुम्ही क्वालिफाय करत असाल परीक्षेला, तर मग त्याच्यापेक्षा वेगळी असणारी अभिमानाची बाब कोणतीच नसणार आहे. मग हा उल्लेख केला तर सगळ्यात पहिला रेफरन्स काय की तुम्हाला तुमचं उद्दिष्ट ठरवायचं. जे मी पंचसूत्री म्हणतो ना, त्या पंचसूत्रीतला सगळ्यात पहिला मुद्दा आहे, तुम्हाला तुमचे गोल ठरवायचे, उद्दिष्ट ठरवायचे. मग तुम्हाला युपीएससी द्यायचे, एमपीएससी द्यायचे, तुम्हाला राज्यसेवा, पीएसआय, एसटीआय का आयएस व्हायचे, का तुम्हाला तलाठी व्हायचे, सरळ सेवेच्या अनुषंगाने एक्झाम द्यायचे, रेल्वेच्या अंतर्गत जायचं आहे, हे तुमचं असणार गोल पहिल्यांदा फिक्स करा. भले हे गोल फिक्स करण्यासाठी वेळ लागेल. त्यासाठी काय आपण सिलेबस बघायचा. सिलेबस वरनं कळतं आपल्याला की प्रत्यक्षात या असणाऱ्या परीक्षेला आपण टॅकल करू शकतो का, आपला अभ्यास त्याला कॅपेबल आहे का, आपण त्याला एलिजिबल आहोत का, ह्या गोष्टी तर आपण चेक करतोच ना. त्यासोबतच आपल्याला पीवायक्यूच्या माध्यमातून काय कळतं की आपल्याला या असणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न कोणत्या लेवलचे विचारले जातात ते कळतं. प्लस काय करायचं, प्लस आपल्याकडे आता एक महत्वपूर्ण असणारा सोर्स आहे युट्यूब. युट्यूबमध्ये बरेचसे असणारे सक्सेस स्टोरीज असतात. त्या एक्झाम मध्ये त्या असणाऱ्या कॅटेगरीच्या अंतर्गत त्या असणाऱ्या एक्झामला कुणी कुणी क्वालिफाय केलेलं आहे त्यांच्या सक्सेस स्टोरी असतात. आपल्या चॅनलवरती सक्सेस स्टोरी खूप आहेत. तर त्या सक्सेस स्टोरी बघा, ऐका. सगळ्याच गोष्टी सगळ्याच असणाऱ्या सक्सेस स्टोरीमध्ये खऱ्या सांगितल्या जातात याच्यावरती डाऊट आहे, पण ठीक आहे, बघा ना तरी कमीत कमी तुम्हाला कळेल तरी प्रत्यक्षात त्यातून खरंच अचीव करता येऊ शकतं का, एवढं स्ट्रगल कॅरी करत आपल्याला हे एक्झाम क्रॅक करता येऊ शकते का, हे मुद्दे तुम्हाला समजायला लागतात. मग एक्झाम क्लिअर केली, गोल ठरवलं, तर तुम्ही किती वेळ तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्याचा अंदाज घ्यायचा. तुम्हाला दिवसातून कमीत कमी 2 तास तरी मिळतात का, हे पहिली प्रायोरिटी आपल्याला ठरवायची. म्हणजे तुम्ही दिवसामधून तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून तुम्ही 2 तास काढू शकता का स्वतःच्या अभ्यासासाठी, भविष्यासाठी, हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि हे असेल पॉसिबल तरच तुम्ही उतरायचे, अदरवाईज शक्यच नाही. परीक्षेला वेळ तर द्यावाच लागणार आहे आपल्याला. मग भले 2 तास असेल, 4 तास असेल, हे तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवायचं. पहिली स्टेज ती. दुसरी स्टेज काय, बेसिक अभ्यासक्रम समजून घ्यायचा आपल्याला. म्हणजे सिलेबस तर आपल्याकडे आहेच, मग त्या सिलेबस मधला बेसिक अभ्यासक्रम म्हणजे काय, प्रिलिम्स काय असते, मेन्स काय असते, त्याच्यामध्ये असणारा अभ्यासक्रम काय एक्झॅक्टली त्या ठिकाणी. कारण युपीएससी एमपीएससीचा उल्लेख केला तर प्रीला आपल्याला 2 पेपर आहेत बाबा, जीएस आहे, सीसॅट आहे. सीसॅट क्वालिफाईंग आहे. इथं फक्त किती मार्क घ्यायचे आपल्याला, अप्रॉक्सिमेटली 200 पैकी आपल्याला 67 मार्क घ्यायचे आहेत. मग तुमचा जीएसचा पेपर त्या ठिकाणी चेक केला जातो. मग जीएसच्या पेपरमध्ये तुम्हाला 200 पैकी किती मार्क पडले पाहिजेत. एमपीएससी मध्ये मागच्या वर्षी रिझल्ट लागला होता 117चा, म्हणजे कमीत कमी तुम्हाला 60% मार्क मिळतात का, याची असणारी भूमिका आपल्याकडे आणणं आवश्यक असणार आहे. हा झाला अभ्यासक्रमाची बेसिक इन्फॉर्मेशन. नंतर मेन्स बघितलं तर मेन्स मध्ये युपीएससी एमपीएससीचा सेम मेन्स झाला या ठिकाणी, जसा प्री सेम आहे तसा उल्लेख केला तर 1750 मार्कांची मेन्स आहे. प्लस 600 मार्काच तुम्हाला कंपल्सरी सब्जेक्टचे मराठी आणि इंग्लिशचे 2 पेपर 300 मार्काचे लिहायचे. यानंतर तुम्हाला मग इंटरव्ह्यू आहे 275 मार्काचा. हा जो बेसिक स्ट्रक्चर आहे का, अभ्यासक्रमाचा मुद्दा, फॉर्मॅटचा मुद्दा, परीक्षेच्या असणाऱ्या लेअरचा रेफरन्स, हा आपल्याला अभ्यासून घ्यायचा या ठिकाणी. आणि मग सुरुवात करायची आपल्याला एनसीईआरटीच्या पुस्तकापासून. मग क्लास 6वी ते 12वी, मग इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, हे मुद्दे मी अगोदर दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. कोणती बेसिक पुस्तकं वाचायची, कोणती ऍडव्हान्स पुस्तक वाचायची, ते तुम्ही आवर्जून त्या ठिकाणी बघा. स्टेजेस काय करायचं, गोल फिक्स करायचं. नंतर नंबर 2 ला आहे तुमचा असणार बेसिक सिलेबस काय, बेसिक अभ्यासक्रमचा मुद्दा काय, त्या ठिकाणी स्ट्रक्चर कसं आहे परीक्षेचं, त्या अनुषंगाने पीवायक्यूज काय असतील ते तुम्हाला पहिल्यांदा चेक करायचंय. आणि मग तुम्हाला बेसिक पुस्तकं वाचायला सुरुवात करायची आहे. एनसीईआरटीचा असणार रेफरन्स या ठिकाणी. प्लस सगळ्यात महत्वाचा तिसरा मुद्दा म्हणजे काय, तुम्हाला तुमचं वेळापत्रक तयार ठेवायचं.
गोल ठरवलं, सिलेबस कन्फर्म केला, बघितला, स्ट्रक्चर बघितलं, आता तुम्ही टाइम टेबल बनवायचं. तर हे टाइम टेबल तुम्हाला बनवायचंच आहे. भले इतर विद्यार्थ्यांना म्हणतो की तुम्ही टाइम टेबल नाही बनवलं तरी चालतं, कारण बऱ्याच वेळा टाइम टेबल बनवल्यानंतर गोष्टी घडत नाही. पण तुम्हाला तुमचा कामाचा वेळ फिक्स आहे ना, मॉर्निंगचा, इव्हिनिंगचा कामाचा स्लॉट कसा असतो, या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी कन्फर्म तुम्हाला माहिती असतात. त्यामुळे तुम्ही काय करायचं, तुम्ही तुमचा असणारा जो वेळापत्रक आहे का तो तयार ठेवायचा. मग घर कामानुसार वेळ लवचिक ठेवता येईल तुम्हाला. एकाच वेळी तुम्हाला 3 तास न बसता बाबा 2 तास बसता येत नाहीत एकाच वेळी, तर मग काय करा, अर्धा तास, पाऊण तास, 1 तास असे तुम्ही काय करा, त्याचे विभाग करा. तुम्ही तुमच्या असणाऱ्या सिस्टीमनुसार, तुमच्या असणाऱ्या सोयीनुसार तुम्ही या असणाऱ्या टाइमला या ठिकाणी बायफर्गेट करू शकता, डिवाइड करू शकता. जसं की एक सिंपल एक्झाम्पल तुमच्या समोर मांडतो, की कसं असलं पाहिजे. समजा सकाळी 6 ते 7 सकाळचा वेळ आहे, म्हणजे त्या सकाळच्या वेळेमध्ये घरी काही एवढं काही लोड नसेल तर तुम्ही थोडं लवकर उठताच. त्या अनुषंगाने 1 तास, अर्धा तास चालू घडामोडीचं वाचन असेल, दैनिक बातम्या असतील, लोकराज्य असतील, असे काही मुद्दे वाचायची सवय करून टाकायची सकाळच्या टाइम मध्ये. सोबत उल्लेख केला तर दुपारी 2 ते 3 या दरम्यान तुम्हाला असेल तर एखादा विषय कंप्लीट करून टाकायचा. कंप्लीट म्हणजे तो 1 तासाचा असणार पाठ वाचून काढायचा. मग इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल. आणि संध्याकाळी 9 ते 10 चा उल्लेख केला तर जे वाचले दुपारी त्याच्यावरचे क्वेश्चन्स काय होते, पीवायक्यू, ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने टाइम त्या ठिकाणी कन्फर्म करा. 3 तास आहे दिवसभरामध्ये, 1 तास सकाळी दिला, 1 तास दुपारी दिला, 1 तास रात्री दिला. अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःला मॅनेज करायचं. आणि तुम्ही तुमच्या असणाऱ्या घरच्यांना, मग तुमच्या असणाऱ्या मिस्टरांना, तुमच्या असणाऱ्या आई वडिलांना या पद्धतीनं त्या ठिकाणी कन्व्हिन्स करायचे की हे असणारं सगळं बेनिफिट आहे तुमच्यासाठीच आहे. लक्षात घ्या, जगात सगळ्या गोष्टी काही स्वार्थावरती टिकतात, काही गोष्टी आपुलकीने टिकतात, काही गोष्टी इमोशनल टिकतात. अशा कंडिशनमध्ये भविष्य हे खूप ब्राईट करण्यासाठी, तुमचंच भविष्य ब्राईट करायचंय मला, त्यासाठी या गोष्टींची आवश्यकता आहे, हे तुम्ही पटवून देणं आवश्यक असणार. मग त्या अनुषंगाने पाहिलं तर तुम्हाला इथं टाइम मॅनेज करता आलं पाहिजे. या अनुषंगाने तुम्हाला हा फॉर्मॅट आणला पाहिजे. आणि आता सध्या डिजिटल जग आहे, तर या डिजिटल जगाचा वापर करायचा आपल्याला, आणि आपल्याला ह्या एक्झामला एकदम इझी करायचे. त्यासाठी इग्नाइट अकॅडमी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट करते. मग काय करायचं, आपल्या असणाऱ्या सगळ्या बॅचेस ऑफलाईनच्या कंडिशन मध्ये आहेत त्या तुम्हाला ऑनलाईन मिळणार आहेत. त्यामुळे काय करायचं, सिम्पली इग्नाइट अकॅडमीचं असणारं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला पाहिजे असणारी सगळ्या बॅचेसचा रेफरन्स त्याच्यामध्ये आहे. युपीएससी, एमपीएससी पासून सरळ सेवा असेल, कोणतीही परीक्षा असेल, सगळ्यांसाठी इग्नाइट अकॅडमी तुमच्यासाठी तयार आहे. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स होऊन तुम्ही आपल्याला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं इग्नाइट अकॅडमीचं. सोबत युट्यूब चॅनल आहे आपलं इग्नाइट अकॅडमीचं. तुम्हाला मल्टिपल सेशन्स आहेत, म्हणजे इतके सेशन्स आहेत ना की तुम्हाला तुमच्या असणाऱ्या लाईफ मधला खूप मोठा टाइम फक्त युट्यूब चॅनलवरती आणि इग्नाइटच्या चॅनलवरती द्यायचा असला तरी तो खूप मोठा होऊन जाईल. त्या अनुषंगाने आपल्या लक्षात घ्यायचं. आणि आपल्या महाराष्ट्रातलं असणारं वन ऑफ दी मोस्ट सबस्क्राईब असणारे चॅनल आहे आपलं. जवळपास उल्लेख केला तर 13 लाख विद्यार्थी आपल्याला जोडले गेलेत एकाच चॅनलच्या अनुषंगाने. आता हे आपलं जे युपीएससी, एमपीएससी चॅनल आहे, इथं जवळपास आता 45,000 विद्यार्थी जोडले गेलेले आहेत. तर असे असणारे कंटेंट खूप मोठे आहेत आपल्याकडे. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स राहा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ओके, युट्यूबचा रेफरन्स घ्या. सोबतच काय बरेचसे असणारे इतर क्लासेस पण आहेत, जसं विजन असेल, दृष्टी असेल, यांच्या अनुषंगाने असणारे पीडीएफ असतील, त्यांच्या असणाऱ्या नोट्स असतील, ते बघत राहण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. जे मुद्दे आपल्याला क्वालिफाय करण्यासाठी आवश्यक आहेत का, त्या सगळ्यांचा रेफरन्स या ठिकाणी बघत राहायचंय. डिजिटल दुनिया आहे, डिजिटलच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रिपेअर राहायचंय. आणि शेवटची असणारी स्टेप म्हणजेच काय, आपल्या नोट्स आणि आपल्याला सराव करत राहायचंय. स्वतःच्या शब्दात नोट्स लिहायचे. त्यामुळे त्या स्वतःच्या शब्दात लिहिल्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी इझी जातात. आणि महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा जास्त होतो. त्यामुळे काय करायचं आपल्याला, एमसीक्यू असेल, आन्सर रायटिंग असेल, ह्या सुरुवातीपासूनच तुम्हाला करायचं. एमसीक्यू सॉल्व्ह असेल, युपीएससीच्या बाबतीमध्ये, एमपीएससीच्या बाबतीमध्ये आपल्याला मेन्स लिहायचा आहे सगळा 1750 मार्क प्लस 600 मार्क लिहायचे आपल्याला. अशामुळे आपल्याला लिखाणाची तयारी जास्तीत जास्त करायचंय. आणि आपण आन्सर रायटिंगचे असणारे सेपरेट सेशन घेऊन येतो, एमसीक्यूचे सेपरेट सेशन घेऊन येतो, ते बघण्याचा प्रयत्न करा. आणि टेस्ट सिरीज आहे, टेस्ट सिरीज मध्ये तुम्ही सहभागी व्हायचे. मग टेस्ट सिरीजचा फायदा काय होतो, तुम्ही घर बसल्या असणाऱ्या ऑनलाईन टेस्ट देऊ शकता. त्याचं असणारं जे काही इव्हॅल्युएशन आहे ते तुम्ही बघू शकता, चेक करू शकता तुम्ही कुठं चुकतायत, कुठं सिली मिस्टेक होत आहेत, काय होत आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला या असणाऱ्या ऑनलाईन फॉर्मॅटमुळं, तुमच्या नोट्स रिव्हिजनमुळं आणि तुमच्या असणाऱ्या टेस्ट सिरीजच्या असणाऱ्या पाठपुऱ्यामुळं तुम्हाला याचा फायदा या ठिकाणी होऊ शकतो. सिम्पली काय, या 5 सूत्रांचा वापर करायचा आपल्याला या ठिकाणी. कोणते पंचसूत्री, तर सगळ्यात पहिल्यांदा ध्येय ठरवायचे आपल्याला. ध्येय ठरवल्यानंतर सिलेबस बघायचा आपल्याला या ठिकाणी. सिलेबस बघितला, क्वेश्चनचा असणारा एक्झामचा पॅटर्न डिस्कस केला. त्यानंतर तुम्हाला स्वतःचं टाइम टेबल तयार करायचंय. डिजिटल दुनियाचा वापर करायचा. ऍप्लिकेशन आहे आपलं, युट्यूब आहे.
आणि तुमच्या नोट्स असतील, तुमच्या प्रॅक्टिसेस असतील, या माध्यमातून तुम्ही जर या ठिकाणी या पंचसूत्रीचा वापर सुरू केला तर तुमची असणारी पोस्ट, ड्रीम पोस्ट तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि इग्नाइट अकॅडमी यासाठी तुमच्या सोबत कायम आहे. चला मग आजच याची असणारी सुरुवात करा आणि आजच असणारा याचा श्री गणेशा करायचा आहे. यासाठी इग्नाइट अकॅडमी कडनं मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. चला भेटूया आपण अशाच असणाऱ्या पुढच्या नवीन नवीन मुद्द्यांना. चला, प्रत्येक असणारी गृहिणी जी स्वतःला कॅपेबल समजते आणि मुळात ती कॅपेबल असतेच, फक्त स्वतःला समजूत घालण्याची असणारी एक वेगळी सवय तुम्ही करून घ्या आणि नक्कीच या असणाऱ्या परीक्षांमध्ये मला तुमचे असणारे चेहरे, तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी बघायचंय. त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. भेटूया आपण अशाच पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.